श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे 25 जानेवारी आणि शनिवार, या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी। एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते। भगवान विष्णूंची या दिवशी जर आपण सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, दारिद्र्य, दोष, अडचणी या दूर असतात आणि भगवान विष्णूंची भरभरून कृपाही आपल्यावरती होत असते। त्यासाठीच षटतिला एकादशीच्या दिवशी एक वेळेस आपण उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच उठल्याबरोबर भगवान विष्णूंची आपल्याला आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची जोरदार प्रगती होईल। आजचा हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। षटतिला एकादशी या नावामध्येच त्याचा अर्थ आपल्याला समजतो। तिळा म्हणजे तीळ आणि या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिले जाते। या दिवशी भगवान विष्णूंना आपण जर अभिषेक करणार आहोत, त्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पाण्याने भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक हा तुम्ही 108 वेळेस करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तिळाचं दान देखील केलं जातं। त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही अन्न शिजवणार आहोत, त्या अन्न शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ देखील टाकायचे आहे। तिळाचं सेवन तुम्ही कोणत्याही प्रकारे मग करू शकता, अन्नामध्ये टाका किंवा तिळाचे लाडू वगैरे तुम्ही सेवन करू शकतात। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जी तुळशी माता असते तर तुळशीला देखील तुम्हाला तीळ अर्पण करायचे आहेत। अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तिळाचे आपल्याला करायचे आहेत। हे केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य दूर होतात आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती भरभरून कृपा होत असते। तर आता उद्या सकाळी उंबरट्यावरती आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया। सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच उठल्याबरोबर करायचा आहे। सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे। आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे तीळ आणि थोडीशी हळद टाकायची आहे। हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्यावरती शिंपडायचं आहे। मुख्य उंबरटा हा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे, कारण जो उपाय आपण करणार आहोत तो कशासाठी, तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची जर काही कमतरता असेल, म्हणजे माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे, माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आयु आरोग्य असणे, याला माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा व्हावी असं आपण म्हणत असतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा, कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर भगवान विष्णूंची केलेली सेवा। त्यामुळे एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते। त्या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न केलं तर याच्यापेक्षा चांगला दिवस हा असू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर आपला स्वच्छ उंबरटा जो आहे तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे। चपला, बुटे वगैरे तिथे असेल तर ते बाजूला तुम्हाला करायचे आहे। बघा, आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, म्हणजेच जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते, सकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते, कुठून येत असते तर आपल्या उंबरट्यामधनच येत असते। त्यामुळे आपल्या उंबरट्यामधनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। त्यामुळे उंबरट्यावरती केलेला हा जो उपाय आहे तर तो आपल्यासाठी खूप कारगर असतो। तर आता हा उपाय आपण करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊन द्यायचा नाही। मनामध्ये श्रद्धा, विश्वास ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्याचबरोबर उपाय करत असताना तो जर तुम्ही गुपित ठेवला तर त्याचे जे फायदे आहेत तर ते अजून चांगले आपल्याला बघायला मिळत असतात। तर आता हे संपूर्ण झालं, उंबरटा स्वच्छ धुवून पुसून घेतला की त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये तुम्हाला छान थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि याने आपल्याला आपला उंबरटा हा सारवून घ्यायचा आहे। याला आपण काय म्हणतो तर हळदीचं लेपन देणं म्हणतो।
प्रत्येक ज्या शुभतिथी असतात, आता एकादशी तिथीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व असतं तर ते हजारो पटीने सक्रिय असतं, त्यामुळे ह्या शुभ दिवशी जर आपण उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात। आणि ही उंबरट्यावरती हळदीचं लेपन आपण दिलं की त्यानंतर तुम्हाला आता काही वस्तू घ्यायच्या आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे। हा दिवा तुम्ही तुपाचा घ्यायचा आहे, तुपाचाच घ्यायचा। तूप नसेल तर काय करावं, तर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा घेतला तरी चालेल, पण शक्यतो करून तुपाचा घ्या, कारण तुपाचा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी खूप लवकर आकर्षित होत असतात। तुपाचा दिवा घेतला की त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। प्लेटच्या खाली अगोदर स्वास्तिक काढायचं आहे। त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षता तुम्हाला टाकायच्या आहे। तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने स्वास्तिक काढू शकता। त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर त्या दिव्याला चारी बाजूला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे। जे खायचं पान असतं बघा, सर्वांनाच माहिती आहे विड्याचं पान म्हणजे काय, तर ते आपल्याला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी फुले वगैरे विकण्यासाठी असतात, तिथे तुम्हाला हे विड्याचं पान मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला ते विड्याचं पान घ्यायचं आहे। त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला 5 लवंगा आणि चिमूटभर तुम्हाला जे तीळ असतात, सफेद तीळ, जे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि हे या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे, हे तीळ तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। हे स्वास्तिक तुम्हाला कुंकवाच्या साह्याने काढायचे आहे। मध्ये जे 4 डॉट असतात तेही द्यायचे, कडेने ज्या 2-2 रेषा असतात त्याही द्यायच्या। त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे। जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्याच्या साह्याने तुम्हाला त्या स्वास्तिकला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तो जो दिवा आहे तर त्या स्वास्तिक वरती तुम्हाला ठेवायचा आहे, म्हणजे प्लेट सोबतच तुम्ही तो डायरेक्टली ठेवायचा आहे। त्यानंतर जे हे आपण साहित्य घेतलेलं आहे विड्याचं पान, ते तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला दरवाजाच्या बाहेर म्हणजे उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये हे विड्याचं पान ठेवायचं आहे। देठाकडचा जो भाग आहे तर तो आपल्या घराच्या आत आणि पानाकडचा जो भाग आहे तर तो घराच्या बाहेर, अशा पद्धतीने ते पान तुम्हाला ठेवायचं आहे। पान ठेवल्यानंतर त्यावरती जे आपण वेलची घेतलेली आहे तर ह्या 5 वेलची ठेवायच्या, थोडेसे तीळ ठेवायचे, त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य असेल ते दूर कर, तुझी कृपा सदैव या घरावरती राहू दे, या घराची, कुटुंबाची, पतीची, मुलांची प्रगती होऊ दे, माझी प्रगती होऊ दे, घरामध्ये असणाऱ्या पैशांच्या अडचणी दूर कर, अशी प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर हे पान तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिथेच ठेवायचं आहे। नंतर 4 नंतर तो जो दिवा आहे तर तो विझल्यानंतर तुम्ही उचलून घेऊ शकता, काहीच अडचण नाही, पण जे पान आपण बाहेर ठेवलेलं आहे तर ते संध्याकाळी 4 पर्यंत ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 4 नंतर हे पान उचलायचं आहे आणि उचलून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि हे पान तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।